मागील 2 दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आता मी सिंहगड परिसरातील एकता नगर इथे आहे आणि इथे सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये पाणी अनेकांच्या घरामध्ये शिरलेलं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे इथले जे नागरिक आहेत ते वरच्या साईडला म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर जाऊन थांबलेले होते आणि त्याच्यानंतर त्यांना मदत कार्य जे आहे PMRDA कडून आणि पालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। अनेक नागरिक जर तुम्ही पाहिले तर अजून देखील मदत कार्याच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळतंय। अनेकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरलंय, अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। इथले नागरिकांशी संवाद साधूयात। नक्की आतापर्यंत काय परिस्थिती होती, मदत कार्य मिळाले की नाही, तुम्हाला काय सांगाल? नाही मॅडम, नाही भेटली, नाही मिळाली, काहीच नाही केलं, नाही काहीच नाही। कुठपर्यंत पाणी आलं होतं? दुसऱ्या पहिल्या मजल्यावरती हो। बरं, आता बघतो आपण की लहान मुलांपासून मोठे सगळे या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले पाहायला मिळतात। काय एकंदरीत परिस्थिती होती, मदत कार्य का नाही मिळालं? ऍक्च्युली झालं असं की कोणाला सुचलंच नाही गाड्या कशा काढायच्या किंवा काय करायच्या ते। कधी घडलं हे सगळं? अचानक पाणी फायर ब्रिगेडची गाडी आली होती, त्यांनी अलार्म केला पण ते काही होऊ शकलं नाही, लोकांना शक्यच झालं नाही कारण 3 वाजता कोणी लोक नव्हतीच जागी। त्याच्यामुळे खूप अवघड झालं, खूप लोकांचे खूप नुकसान, भयंकर प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे, खूप अवघड झालं। काय सांगाल, घरामध्ये पाणी आलं तुमच्या, मदत कार्य कुठपर्यंत आले? काही नाही मिळालं? काही नाही मिळालं 9 फूट पाणी होतं घरात। पण कसं तुम्हाला बचाव कार्य तरी म्हणजे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला वगैरे? काहीच नाही, इंटिमेशन नाही, कोणतेच इंटिमेशन नाही। 7:30 वाजता 3:30 वाजता पहाटे सायरन वाजायला लागला, आम्ही उठलो पटपट आणि मग आलोय, आम्ही आवरायला सुरुवात केली घर पटपट। म्हणजे मोठं नुकसान झालंय? हो, खूप नुकसान झालंय, प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय। सगळे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे घरचे जसे तसे आहेत, अजिबात आवरायला वेळ मिळाला नाहीये। 3 वाजता सायरन वाजलंय आणि डायरेक्ट 4-4:30 पाणी येण्याची सुरुवात झालीये। जसं अप्लायन्सेस वगैरे वरती ठेवायला प्रयत्न केला तसं घरी पाणी शिरलंय, आम्हाला बाहेर यावं लागलं आणि आम्ही सोसायटीतच वरच्या घरी एक राहिलोय आणि बचाव कार्य पण किती मजल्यावर होतं तुमचं? ग्राउंड फ्लोअरला। घरी 9 ते 10 फूट पाणी होतं, सिलिंग पर्यंत पाणी टच झालं असणार। हे सगळे जे नागरिक आहेत ते मदतीच्या प्रतीक्षेत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघतोय की अजून देखील काही ठिकाणी जी आहे ती मदत पोहोचलेली नाहीये, मदत कार्य सुरू आहे। आपण बघतोय की पावसाने इतकं थैमान घातलं की मोठमोठ्या ज्या गाड्या आहेत, 4-चाकी गाड्या, त्या देखील अक्षरशः एकमेकांवरती आदळलेल्या पाहायला मिळतात आणि त्याचं देखील आता रेस्क्यू मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। सोसायट्यांमध्ये आपण बघतोय की पाणी भरलेलं आहे आणि यांना रेस्क्यू करण्याचं काम सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेलं पाहायला मिळतात। इथले काही नागरिक आहेत, बऱ्याच ठिकाणी पाणी कमी झालेलं आहे। आता तात्काळ ज्यांना खालनं वर काढलेलं आहे, जिथे जिथं सोडलेलं आहे आणि नाश्त्याची व्यवस्था केली आहे आणि सगळी नाही का महानगरपालिकेचे कर्मचारी साहेब आहेत, त्यांनी भरपूर काही मदत केलेली आहे। ह्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे कारण की बरेच लोकांना त्यांनी बॅगी घेऊन, लहान पोरांना खांद्यावर घेऊन यांनी बाहेर काढलेलं आहे। साधारण किती लोक अडकली होती, काय एकंदरीत माहिती? साधारण 100-200 लोक तरी लहान म्हणजे प्रत्येक पहिल्या मजल्यावर पाणी जेवढं खाली जात होतं तेवढ्या लोकांना प्रत्येकाला बाहेर काढलेलं आहे आणि बरेच इंडिया आणि ह्याची बी लोक होती, इंडिया लोक होती, त्यांनी बी भरपूर गाड्या आणून प्रत्येकाला बाहेर काढलेलं आहे आणि भरपूर मदत झालेली आहे। आता प्रत्येक जण सेफ आहे, पण पाण्याचा अजून प्रवाह किती कोणाला माहित नाही। नक्कीच, तर इथे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये रेस्क्यू सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। काय एकंदरीत आतापर्यंत परिस्थिती होती, कंट्रोलमध्ये आली आहे का? आणि एकंदरीत कंट्रोलमध्ये आलेली आता, पण अजून सांगता येत नाही वरनं किती पाण्याचा येवा आहे, यावर सांगता येऊ शकत नाही की पाणी किती येऊ शकेल। या इथल्या नागरिकांची तक्रार आहे की आम्हाला पूर्वकल्पना कुठल्या पद्धतीची दिली नव्हती, अचानक पहाटे सायरन वाजला आणि ही परिस्थिती आली। हो, पाण्याचा येवा खूप जास्त आहे, त्यामुळं अचानक परिस्थिती उद्भवली। त्यामुळे आता पाणी जसं सोडत जातील त्यानुसार मग आपल्याला पुढची परिस्थिती बघावं लागेल। बरोबर, ठीक आहे। तर आपण बघतोय की इथली जी सोसायटी आहेत त्यांच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरलेलं पाहायला मिळतात। सगळेच नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये हैराण झालेले पाहायला मिळतात। जवळपास आता जर पाहिलं तर गुडघ्यापर्यंत पाणी आहे, पण ह्याच्यापेक्षाही जास्त पाणी आतापर्यंत या सोसायट्यांमध्ये भरलेलं होतं, अशा प्रकारची तक्रार सध्या हे सगळे नागरिक आपल्याला करताना पाहायला मिळतात। आता पण आपण बघतोय की गुडघ्यापर्यंत पाणी सध्या या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतात। काय एकंदरीत परिस्थिती होती? एकंदरीत परिस्थिती अशी आहे की कोकणामध्ये जर 2 दिवस संततधार पाऊस चालू आहे, मुसळधार, आणि रेड अलर्ट घोषित झालाय, तर खडकवासला पाटबंधारेमधनं तुम्हाला काहीच नियोजन करता येत नाही का?
की 2 दिवस पाणी सलग जर सोडलं तर एवढं पाणी येणार नाही. 3 तासासाठी ग्राउंड फ्लोअर मधले सगळे फ्लॅट्स खराब झालेत लोकांचे. 10 फूट पाणी होतं. 10 फूट. आणि पाणी कमरेपर्यंत आल्यावर तुम्ही बोटी घेऊन येते लोकांना घेऊन जा म्हणून. कशी येतील म्हातारे होताना लोक ती कशी येतील अशा ह्याच्यात? बरं एवढं वाट पाहता अचानक रात्री 3-3:30 वाजता सांगताय तुम्ही की पाणी येणारे पाणी सोडले, कशी पळापळ करतील एवढ्या ह्याच्यात? बरं खडकवासला 100% भरपूर का वाट पाहता? आधीच का नाही सोडत? आधीच विसर्ग का नाही? पाऊस होणार हा तर अलर्ट होता, मग आधीच का नाही सोडलं पाणी? घरांची आतमध्ये जाऊन घरात जाऊन बघा किती नुकसान झालेलं. पण 10 फुटापर्यंत पाणी आहे घरात, खालची सगळी घर पर्यंत पाणी आहे. खालीच आहे. ही आता साफसफाई जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये एकंदरीत हे नागरिक जे आहे ते करताना पाहायला मिळत आहेत. ग्राउंड फ्लोअरवरती साधारणतः 10 फुटापर्यंत पाणी भरलं होतं. त्याच्यानंतर प्रशासनाला जाग आली का असा प्रश्न सध्या इथले नागरिक विचारताना पाहायला मिळतात. जी ग्राउंड फ्लोअरची घरं होती त्यांच्यामध्ये 10 फुटापर्यंत पाणी गेले आणि आपण बघतोय की घरामधून मोठा पाण्याचा प्रवाह जो आहे तो बाहेर येताना दिसतोय. तुम्ही बघू शकता की पाणी इतकं जास्त प्रमाणामध्ये भरलंय की या घराची दारं सुद्धा उघडत नाहीये. संपूर्ण ही जी सोसायटी आहे ती पूर्ण पाण्याने भरली होती आणि त्याचाच परिणाम सध्या या घरांमध्ये झालेला पाहायला मिळतोय. घरातली जी वस्तू आहे त्या अत्यावस्थ पडलेल्या पाहायला मिळतात. संपूर्ण घर तुम्ही बघू शकता. इथलं जे सामान आहे त्याची पूर्ण विल्हेवाट लागल्याचं चित्र जे आहे सध्या पाहायला मिळतंय. एकही वस्तू व्यवस्थित राहिलेली नाहीये या पुराच्या पाण्याने. संपूर्ण घराला एक पुराचं स्वरूप, तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. जवळपास 10 फूट पाणी होत्याची तक्रार जी आहे ती इथले नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.